राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय अतिशय गंभीर झाल्याचं चित्र आपण सगळेजणच पाहतोय आणि त्याच अनुषंगानं सोलापुरातील ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काही महत्त्वाच्या कायदेशीर बाबींवर आपलं मत व्यक्त केलंय. नेमकं ते काय म्हणाले पाहूया. मित्रांनो, मी पहिल्यांदाच सांगतो, सकल मराठा समाज असेल, मनोज जरांगे पाटील असतील, यांनी उपस्थित केलेली मागणी, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने केलेली मागणी अत्यंत रास्त आणि संविधानिक स्वरूपाची आहे. याचं कारण असं आहे, अनेक जण म्हणतायत, नुकतंच गुणरत्न सदावर्तेसारख्या एका विद्वान वकिलांनी असं सांगून टाकलं की ही मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ती असंविधानिक स्वरूप आहेत. परंतु मी त्यांचा समाचार वेगळ्या पद्धतीनं मी नंतर घेतो आहे. सध्या आरक्षण मराठा समाजाला जी मागणी केली जाते आरक्षणाची ती रास्त आहे किंवा संविधानिक स्वरूपाची आहे किंवा नाही, याच्याविषयी मी काही थोडक्यात सांगणार आहे. मित्रांनो, देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला. त्यानंतर देशामध्ये एक संविधानिक स्वरूप यायला 26 जानेवारी 1950 हे साल उजाडलं. ही राज्यघटना अंमलात आणत असताना किंवा लागू करत असताना 3 घटक अत्यंत महत्त्वाचे मानले गेले. याच्यामध्ये SC ST आणि OBC असं वर्गीकरण झालं. ह्याच्यामध्ये जे 3 घटक आहेत, OBC घटकाकरता 340वा कलम लागू झालं, SC ST करता 341 आणि 342 ही 2 कलम लागू झाले. 341 आणि 342 ही कलम लागू करताना कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही. मात्र 340वा कलम लागू करत असताना मोठ्या प्रमाणात विरोध झाला. याला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतला आणि ही OBC या घटकाकरता काही विशेष तरतुदी असल्या पाहिजेत म्हणून ह्या 340व्या कलमाचा त्यांनी अट्टास धरला आणि त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी हे कलम लागू करण्यासाठी पुन्हा प्रोत्साहन दिलं आणि हे कलम लागू झालं. 1952 साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुढाकारानं 1953ला OBC घटकाकरता विशेष तरतुदी झाल्या पाहिजेत अशी मागणी जोर धरू लागली आणि त्या मागणीला दुजोरा देत त्यावेळी काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग 29 जानेवारी 1953 साली लागू झाला. काकासाहेब कालेकरांनी देशभरातल्या सगळ्या जातीचा, पोटजातीचा अभ्यास केला. त्याने आपला अतिशय समर्पक अहवाल 30 मार्च 1955 रोजी केंद्राकडे सादर केला. त्यावेळी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यांच्याकडे काकासाहेब कालेलकरांनी ज्यावेळी तो अहवाल सादर केला त्यावेळी प्रस्थापिताकडून पुन्हा प्रचंड स्वरूपात त्याला विरोध झाला, नाराजी व्यक्त करण्यात आली. एवढी मोठ्या प्रमाणात नाराजी झाली की त्याचा परिपाक असा झाला, लगेच दुसऱ्याच दिवशी 31 मार्च 1955ला काकासाहेब कालेलकरांनी 31 पानाचं पत्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान त्यावेळचे असते त्यांना लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं नमूद केलं, काकासाहेब कालेलकर ह्या आयोगाचा मी जरी अध्यक्ष असलो तरी या आयोगानं केलेल्या शिफारशी मला मान्य नाहीत, अशा स्वरूपाचं पत्र 31 पानाचं त्यांच्याकडे सादर झालं. आणि ते पत्र सादर झाल्यानंतर त्यांनी तो अहवाल भाषणामध्ये गुंडाळला. त्यानंतर हा विषय बरेच दिवस मागे पडला. दरम्यान इंदिरा गांधी ह्या देशाच्या पंतप्रधान झाल्या आणि 1975ला तुम्हाला आठवत असेल की आणीबाणी देशामध्ये लागू झाली आणि आणीबाणी लागू झाली त्यावेळी इंदिरा गांधींची सत्ता गेली. 1977ला ज्यावेळी सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीची सत्ता गेली आणि त्यामध्ये जनता पक्ष हा नव्यानं उदयास आला आणि जनता पक्षाच्या माध्यमातून मोरारजीभाई देसाई हे भारताचे पंतप्रधान झाले. आणि त्यावेळी
पुन्हा त्यावेळी निवडणुकीच्या कालखंडामध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही काकासाहेब कालेलकर यांच्या आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या आम्ही लागू करू असं आश्वासन जनतेला दिलं होतं. आणि त्यामुळे मोरारजीभाई पंतप्रधान झाल्यानंतर ओबीसी समाजाचे सगळे पुढारी मोरारजीभाई देसाई यांना भेटायला गेले आणि त्यांनी काकासाहेब कालेलकर आयोग लागू करावा अशी त्यांच्याकडे विनंती केली. आणि विनंती केल्यानंतर त्यावेळचे पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांनी पुन्हा त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आणि येणाऱ्या शिष्टमंडळाला त्यांनी सांगितलं की काकासाहेब कालेलकर आयोग याने केलेल्या शिफारशी ह्या जुन्या झालेल्या आहेत, आता समीकरणं बदललेले आहेत, त्यामुळे आता पुन्हा नव्यानं आयोग नेमावा लागेल आणि त्यानंतर ओबीसी घटकांना न्याय देण्याचं प्रयोजन आपल्याला करता येईल. त्यानंतर पुन्हा खासदार बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली एक मंडल आयोग नेमला गेला आणि तो मंडल आयोग 1 जानेवारी 1979ला नेमला. त्यांनी 2 वर्ष देशभरातल्या विविध जातीचा पोटजातीचा अतिशय बारकाईनं अभ्यास केला आणि त्यांनी आपला अहवाल 31 डिसेंबर 1980ला संसदेकडे सादर केला. आणि त्यामध्ये मंडल आयोगानं 3744 ह्या पोटजाती ओबीसीमध्ये समाविष्ट असल्याचं पहिल्यांदा त्यांनी जाहीर केलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या 360 पोटजातीचा समावेश आहे आणि ह्या 360मध्ये मराठा समाजाशी निगडीत असणारा कुणबी समाज, शेतकरी वर्ग हा ओबीसी घटक असल्याचं त्या मंडल आयोगानं त्यावेळी अधोरेखित केलं. परंतु या मंडल आयोगाला देखील प्रचंड स्वरूपात पुन्हा विरोध झाला. 10 वर्ष यावर कोणत्याही सरकारनं कसलंही पाऊल उचललं नाही. पुढे 7 ऑगस्ट 1990ला तुम्हाला आठवत असेल VP सिंग पंतप्रधान झाले. त्यांनी जो 52% देशातला जो ओबीसी समाज आहे याच्यासाठी निश्चितपणानं धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत ही भूमिका मांडली आणि घेतली. त्यामुळे मंडल आयोगानं ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्या VP सिंगांनी तातडीनं ऐतिहासिक घोषणा करून तो मंडल आयोग लागू केला. आणि तो मंडल आयोग ज्यावेळी लागू झाला त्यावेळी त्याला प्रचंड प्रमाणात विरोध झाला. त्या विरोधाखाली VP सिंगचं सरकार देखील कोसळलं आणि त्याच कालखंडामध्ये या मंडल आयोगाला आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. त्या केसचं नाव असं होतं इंदिरा साहनी विरुद्ध केंद्र सरकार. याच्यामध्ये अनेक बाबीवर आक्षेप घेण्यात आले होते आणि या इंदिरा साहनी विरुद्ध केंद्र सरकार या याचिकेचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं 16 नोव्हेंबर 1992ला दिला. याच्यामध्ये क्रिमिनलची मर्यादा त्याचबरोबर आरक्षणाची मर्यादा 50% आतच आरक्षण दिलं जावं अशा स्वरूपाचे निर्बंध घालण्यात आले. त्यानंतर मंडल आयोगानं ज्या 3744 जातीचा समावेश या ओबीसी घटकामध्ये केला होता त्याच्यापैकी केवळ 1980 इतक्याच जाती ओबीसीमध्ये आहेत असं ग्राह्य धरलं आणि तसा निकाल त्यावेळी दिला. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रातल्या केवळ 84 जातीचा समावेश याच्यामध्ये झाला. बाकीच्या उर्वरित जाती त्यातून वगळल्या गेल्या होत्या कारण 1980 इतक्याच जाती इंदिरा साहनी विरुद्ध केंद्र सरकार या याचिकेच्या निकालानंतर ओबीसीमध्ये समाविष्ट झालेल्या होत्या. आणि हे इंदिरा साहनीचं जे जजमेंट आहे ते लँडमार्क जजमेंट होतं. ते जजमेंट ते निकालपत्र देत असताना त्यांनी आणखी एक आधार 1973 साली जे केशवानंद भारती विरुद्ध केरळा हा सर्वोच्च न्यायालयात चाललेला खटला याचाही आधार घेतला. याच्यामध्ये तो वाद जरी जमिनीच्या संदर्भातला असला तरी त्यामध्ये घटनेतल्या काही महत्त्वाच्या बाबीवर अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी त्यावेळी त्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या होत्या. याच्यामध्ये कोणताही कायदा करत असताना कोणताही निर्णय घेत असताना राज्य असो किंवा केंद्र सरकार असो त्यांनी संविधानाचा कुठल्याही प्रकारे अनादर करता कामा नये. संविधानाच्या मूळ स्ट्रक्चरला
मूळ गाभ्याला मूळ रचनेला छेद देता कामा नये अशा स्वरूपाचं लक्ष्मण रेखा त्या केशवानंद भारती विरुद्ध केरळा या निकालपत्रामध्ये घातली गेली। ह्या सगळ्या घटकाचा विचार करून ज्यावेळी फक्त महाराष्ट्रातल्या 360 पैकी केवळ 84 जातीचा समावेश ओबीसी घटकामध्ये झाला, त्यामध्ये कुणबी ही जात समाविष्ट होत असल्याने आत्ता जे वाद सुरू आहे आपणाला कुणबी मराठा आणि मराठा कुणबी याचा मूळ वादाला पुष्टी मिळते किंवा मूळ ह्याला प्रबळ पुरावा असा मिळतो की कुणबी म्हणजेच मराठा आणि मराठा म्हणजेच कुणबी। याचं कारण असं आहे, शिवकालीन काही दाखले असतील, शिवकालामध्ये जे वेगवेगळे पत्रव्यवहार झाले असतील, बखरिया असेल, महात्मा फुलेंनी लिहिलेले काही ग्रंथ असतील, संत तुकोबारायचे अभंग असतील, याच्यामध्ये कुणबी ह्या नावाचा उल्लेख सातत्यानं केला आहे। कुणबी जमात म्हणजेच शेती करणारा वर्ग हा बहुसंख्य असा महाराष्ट्रात मराठा समाज आहे। मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा। ब्रिटिशकालीन दप्तरात देखील अनेक प्रकारच्या अशा नोंदी आहेत आणि 100 वर्षापूर्वीचं जरी आज दप्तर तपासलं म्हणजे सर्वसाधारणपणे 1890 सालच्या लोकांच्या अनेक प्रकारच्या दाखल्यावरती ब्रिटिश कालखंडामध्ये अनेक नोंदी ह्या कुणबी म्हणून मराठा समाजाच्या दप्तरात आपल्याला पाहायला मिळतील। जन्मदाखले असतील, 7-12 उतारे असतील किंवा महसूल खात्यातल्या काही नोंदी असतील, त्यानंतर वैवाहिक दाखले असतील, यामध्ये कुणबी आणि मराठा या स्वरूपाचे आपणाला दाखले आपणाला अनेक ठिकाणी आपणाला पाहायला मिळतात। आणि कुणबी आणि मराठा किंवा शेती करणारा जो वर्ग आहे सध्याचा मराठा समाज यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार देखील झालेले आपणाला दिसत आहेत। त्यामुळे कुणबी आणि मराठा एकसारखे आहेत। त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी, सकल मराठा समाजाने केलेली मागणी आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यावी ही रास्त आहे, ती संवैधानिक स्वरूपाची आहे। कोणी काही म्हणत, आता रामदास कदम असतील किंवा नारायण राणे असतील यांच्यासारख्या कर्मठ मराठ्यांनी जरी ह्याला विरोध केला असला तरी आज मराठा समाज हा मागास आहे। मागासलेपण वारंवार सिद्ध झालेला आहे। शेती व्यवसाय सध्या धोक्यात आलेला आहे। त्याचबरोबर मराठा समाज हा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सर्वच पातळीवरती मागास असल्याचं अनेक ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। आणि मराठा आणि कुणबी एकसारखे आहेत याविषयीही दुमत आता राहिलेलं नाही। त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज यांनी केलेली जी मागणी आहे ती अत्यंत संवैधानिक, अत्यंत रास्त आहे। आपणाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 62% आरक्षण सध्या महाराष्ट्रात लागू आहे। खरं तर केशवानंद भारती विरुद्ध केरळ आणि इंदिरा शहानी विरुद्ध केंद्र सरकार हे जे लँडमार्क जजमेंट आहेत याची मर्यादा या ठिकाणी वरकरणी जर पाहिलं तर त्याची मर्यादा ओलांडली असं दिसतं। परंतु ज्यावेळी परवाच सर्वोच्च न्यायालयात ह्याविषयी युक्तिवाद करत असताना सांगण्यात आलं की जे वरचे 2% आणि केंद्र शासनाचं 10% जे आरक्षण आहे ते ओबीसी घटकाकरता विशेष करून केलेलं आहे। त्यामुळे मूळ आरक्षणाला किंवा 50% जी मर्यादा इंदिरा शहानी विरुद्ध केंद्र सरकार या लँडमार्क जजमेंटमध्ये जी केलेली तरतूद आहे त्याला कुठलेही बाधा आणलेली नाही। अशा प्रकारचा युक्तिवाद केल्यामुळे ते 10+2 हे 12% आरक्षण टिकलेलं आहे। आता मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं हे निश्चितपणानं आत्ता जर आपण हा सगळा परिपाक ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला नंतर असं लक्षात येतं की मराठा समाजानं केलेली मागणी, सकल मराठा समाजानं केलेली मागणी अत्यंत संवैधानिक स्वरूपाची आहे। आणि हे आरक्षण द्यायला जाणीवपूर्वक सरकार वेळ काढूपणा करत आहे। राज्य शासनाला, राज्य सरकारला हे ओबीसी प्रमाणपत्र किंवा ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचे याविषयीचे अधिकार सर्वसाधारणपणे केंद्र शासनानं त्या राज्याला बहाल केलेले आहेत। राज्य शासन जाणीवपूर्वक केंद्राकडे बोट दाखवून वेळ काढूपणा करत आहे। केंद्रापेक्षा राज्याचे जे अधिकार आहेत ते या आरक्षणापुरते किंवा जरांगे आणि सकल मराठा समाज यांनी केलेले ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठीचे सगळे अधिकार सध्या तरी राज्य शासनाकडे आहे। राज्य शासनाकडे पुरेसं बहुमत आहे।
याला पुष्टी देण्यासाठी केंद्र शासनाकडे देखील मोठ्या प्रमाणात अधिकार आहेत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत हे आरक्षण मिळू शकतं. मराठा समाजानं केलेली मागणी रास्त आहे, संविधानिक स्वरूपाची आहे. म्हणून आता मराठा समाजाच्या मागणीचा किंवा आंदोलनाचा किंवा त्यांच्या संयमतेचा अंत आता सरकारनं पाहू नये. कारण आत्तापर्यंत जवळजवळ 55 बळी या आरक्षणाच्या माध्यमातून सरकारनं घेतलेले आहेत. खरं तर सरकारवरती आता सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत. कारण सरकार जाणीवपूर्वक मराठा समाजाला छळताना दिसत आहे. मराठा समाज निश्चितपणानं मागास आहे, मागासलेपण वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे इतर प्रगत समाजाबरोबर मराठा समाजाला आणण्यासाठी हे आरक्षण लागू करावं. आता मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा लढा तुर्तास स्थगित केला असला तरी साखळी पद्धतीनं किंवा इतर मार्गाने जे आंदोलनं आहेत सौम्य स्वरूपाची ती सुरूच आहेत. हा आरक्षणाचा लढा जोपर्यंत आरक्षण किंवा ओबीसी प्रमाणपत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा आरक्षणाचा लढा चालूच राहणार आहे. यासाठी आम्ही सगळे वकील बांधव समाज बांधवाबरोबर आहोत. समाजानं केलेल्या मागणीच्या अनुषंगानं जो काही आम्हाला कायदेशीर लढा देता येईल, कायदेशीर मार्गाने आम्हाला जी काही मदत करता येईल त्या मदतीसाठी आम्ही सदैव सोलापूरचे वकील बांधव असतील, सोलापूर शहरातले वकील बांधव असतील ते सातत्यानं समाज बांधवाबरोबर राहतील अशी आमची भूमिका आहे. सोलापूर शहरामध्ये सध्या 3,500 वकील काम करत आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 7,200 वकील काम करत आहेत. हे सगळ्या वकील संघामध्ये मराठा समाजाचे वकील मोठ्या प्रमाणात आहेत. हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही समाजबांधवाबरोबर निश्चितपणानं आहोत. राज्यभरातल्या वकिलांनी देखील मोठ्या प्रमाणात समर्थन या जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजानं घेतलेल्या आंदोलनाला दिलेलं आहे. निश्चितपणानं ही संविधानिक स्वरूपाची माग कोणी काहीही म्हणत, परंतु राज्य सरकार देखील जाणीवपूर्वक जरी अवहेलना ह्या गोष्टीकडे करत असल्या तरी एक दिवस याचा स्वीकार त्यांना करावा लागेल. अन्यथा येणारा कालखंड निश्चितपणानं येणाऱ्या सरकारला असेल तर खूप कठीण जाणार आहे. सरकार उलटून टाकण्याची ताकद मराठा समाजामध्ये आहे. हे विद्यमान शासनकर्त्याने समजून घ्यावं किंवा जाणून घ्यावं. अन्यथा येणारा कालखंड निश्चितपणाने विशेष करून भाजपच्या नेत्यांना, भाजपच्या राज्यकर्त्यांना तर तो निश्चितपणानं अत्यंत वाईट काळ असणार आहे. यासाठी मराठा समाजाची जी मागणी आहे ती परिपूर्ण करावी, त्याची पूर्तता करावी एवढी साध या निमित्ताने घालतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.